शनिवारची वर्कआउट झालेली एकदम धासू झाले, चलता येत नाही मला। हे बघा माझ्या ज्या जुवा साईडला रेस लय पडला, इकडेच त्रास जास्त होते। जुवा साईडला जास्त म्हणजे जास्त मारलाय, त्याच्यामुळे दुखते जरा। काळजी घ्या एका साईडला, कधी नका मारू। जे मारले मी एका साईडला जास्त प्रेस पडले माझं एका साईडलाच, आणि एका साईडला चलणं पण काळजी घ्या मारताना। आणि वर्कआउट तर चांगला झाला आपला की एक एक्सरसाइज मुळे आपल्या एका साईडला ताण पडला। नेक्स्ट टाइम काळजी घेऊ, काळजी घ्या। काहीतरी गलती होत राहते, ते सांगत राहतो, तुम्ही ती गलती करू नका। मी गलती करतोय, गलती तुम्ही करू नका। लेग प्रेस मारताना पण काळजी घ्या, चेस्ट मारताना काळजी घ्या। जे मतेनं काजू कोणतं मला एवढंच त्रास होते जास्तीत जास्त शोल्डरला कारण की पण आपले येऊ शकतात, त्याच्यामुळे शोल्डरला पण मला हेडला आता आठवण आली। मलाही मारताना सपोर्ट घेऊन मारा, कोणाचं तरी सपोर्ट द्यायचं माहित आहे, तर सपोर्ट घ्या। जास्त वेट असलं तर, कमी असलं तर नका घेऊ, लागतील मला कमी समजतील। नमस्कार भावांनो, कसे तुम्ही? मी आज बरासा नाही वाटते मला, आणि माझं आज मन वाटते की कसं वाटलं वर्कआउट। मन वाटलं की जाऊन झोपावं असं वाटते, झोपावं असं नाही वाटत, एकदम शांत बसावं कोणत्यातरी ठिकाण मन म्हणते माझं, दिमाग नाही म्हणत की चला बघू का होते का नाही। हे दिवस आपला 8 वा आपले दिवस 12 बाकी कंप्लीट करू। आज माझं मन उदास म्हणजे शांत एका जागी बसू वाटलेलं माझ्या, मग तर नको म्हणताय तरी आपण आपलं चॅलेंज कंप्लीट करायचं आहे। जो आपले टीजर आहे, मी पूर्ण ट्रेलर पिक्चर दाखवणार, काय करणार ते तुम्हाला सांग। पण तरी चला पहिले मी वॉर्मअप करून घेतो। मध्ये आपण घेणार आहे, इथलंच नाही आज काय मारणार काय नाही। सोमवारी आपण मारतोय शोल्डर्स मारतोय फक्त। जातो मी वॉर्मअप करून घेतो, टाइम नाही आपल्याकडे। वॉर्मअप कंप्लीट झाला आहे, हे आज आपण मारणार आहे शोल्डर जो वॉर्मअप तर सांगितलंच आहे। आपलं बॅक राहो, बायसेप राहो, कोणतं पण एक्सरसाइज राहो, त्याच्याच फक्त लेगला सोडून लेगच्या दिवशी लेगच मारा, दुसरं काय पण नका मारू। वॉर्मअप मध्ये मारला आहे आपले इंडियन पुशअप, डबल बार बघा मी 3 सेट मारले, न सपोर्ट घेता मशीनीचा वापर नाही केला, पण 3 सेट मारलं 15-15चे, दमलं तरी बघू आता आपला वॉर्मअप झालाय। आणि पहिली एक्सरसाइज पण नाही मारला, चला घेऊ पहिली एक्सरसाइज। आपण गेल्यावर मशीन घेतलं तर स्क्वॉट प्रेस पण चांगला पडत। मशीन 1 हप्ता बार आणि 1 हप्ता स्मिथ मशीन, त्या मशीनचं नाव मला माहित नाही तर सांगतो। पहिल्या सेटमध्ये 25 लावू, मी पहिला सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो। पहिल्या सेटमध्ये किती मारला असतात, पहिल्या सेटमध्ये मी मारलं बघा, पहिल्या सेटमध्ये 15 अजून गेला असते आपल्याला, मी एनर्जी वाचलो। दुसऱ्या सेटला वाढवायचं वेट, आपण बघू का होती का नाही। पहिल्या सेटमध्ये आपल्याला गेले 15, तर 25 मी रेस्ट करतो 30 सेकंड आणि भेटतो तुम्हाला रेस्ट केला आहे 30 सेकंड। दुसरा सेट आपला बाकी आहे तिसरा, तर आता आपण पहिल्याच एक्सरसाइजमध्ये आहे, तरी बघू आपण दुसऱ्या सेटला लावू 30। तर चला घेऊ किती जातात का, आणि कमीत कमी 15 तर मारायचा प्रयत्न करू। की मी दुसऱ्या सेटला रॅप वाढल, ते पण 5 वाढले, मी थोडं रेस्ट करतो आणि भेटतो तुम्हाला। तरी चला आपण तिसरा सेट घेऊ, आणि तिसऱ्या सेटला लावतो 35। मला वाटते स्टार्टअपच केला असता तर 30 पासून आरामशीर 40 मारला असतं, तर जाऊ द्या नाही, आता बघू 2 हप्ते लागतील आपल्याला। तरी लावले बघा 35 लावले, तरी चला घेऊ, लय दुसऱ्यापेक्षा तर जास्त मारू। तरी भावंड आपला झाला तिसरा सेट कंप्लीट झाला आहे। पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली आणि आपण मारला आहे बघा, मारले 20-20च मारले, आणि बाहेरच्या साईडने आपण 3 मारले, चौथं जात नव्हतं टाकलं, कारण की इंजुरी व्हायची म्हणून आपण टाकलं।
तरी आता घेऊ दुसरी एक्सरसाइज. काही चुकत असतं तर मला कमेंट करा. थोडा जो अनुभव नाही मला आहे म्हणा, तुमच्यावर मी थोडं चुकलं तर तुमच्यावर काही शिका भेटलं तर मला करा. इथं चुकलं तिथे चुकलं मी सुधारायचा प्रयत्न करेन. आपण रेस्ट करू, भेटू दुसऱ्या एक्सरसाइजला. ऑन नो आपण आता रेस्ट केला आहे आणि आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. बघा माझं काही चुकलं तर मला कमेंट करायचा प्रयत्न करतो. दुसरी एक्सरसाइज घेऊ. तर आता आपण घेणार आहे डंबल्स. तर बघा पहिल्या सेटमध्ये किती घ्यायचं त्या एक्सरसाइजचं मला नाव माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल कमेंट करा. मी कारण काय सांगत नाही, कारण की एका एक्सरसाइजचे नावं नाही, त्याच्यामुळे मी नाव नाही सांगत. पहिल्या सेटला मी घेतो 15 आणि पहिला सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो. नो आपला पहिला सेट कंप्लीट झाला आणि वेट होतं 15. आपण 15च मारले. तर मला असं वाटतं की आपण गलतीच म्हणजे 15 किलो वेट घेऊन पहिल्या सेटला तर चांगला पडला मला. आणि चुकीचं बिकीचं काही नाही मारलं आपण. असं एकदम बरोबर तोलवर होतं आपलं बॅलन्स. मागं पुढं नाही झालं आणि प्रॉपर 15 सेटला घेऊ 20 किलो. आणि मला बघा दुसऱ्या सेटला 10च्या वर गेल तरच मी तिसऱ्या सेटला वेट वाढतो. नसता 20 किलो राहणार. तरी चला दुसरं सेट घेऊ. वेट करा किती जातात काय नाही. ऑन मला वाटते मी गलती केली. 20 किलो घेऊन 5 या 4 जातील असं वाटते मला. तरी बघू काय होते काय. आपल्याला फक्त 8च गेले. तर आता वेट आपण नाही वाढवायचं. 20च किलो राहणार. बघू आता पुढल्या हप्त्यात काय होते काय नाही. तरी मला असं वाटतं की आपण चुकीच्याच टायमाला बोलतो. ह्याच जागेवरून बोलतोय. कारण की आता आपल्याला टाईम नाही भेटणार बोलायला. कारण की आता गाणे चालू होतील. तरी आपण बघा तिसऱ्या सेटला 20च किलो राहणार आणि 8 ते 10 मारणार. सपोर्ट घेऊन मारतो आता 10 म्हणजे कसं माहिती ना 20 किलोचं वेट राहणार. आपल्याला 8 गेलेत ना दुसऱ्या सेटला. तिसऱ्या सेटला मला तर सपोर्ट घेऊन मारू. 15 तरी मारू. नाही 15 नाही जाणार, 10 जाणार. तरी चला आता आपण वर्कआउट झाल्यावर भेटू. तर माझं काही चुकलं तर कमेंट करा. फक्त आता गाण्याचा एन्जॉय करा. मी पण एन्जॉय करतोय वर्कआउट. तर चला भेटू लास्टला टाईम भेटलं तर. बाय बाय.
आहे.